मित्रांनो, ही गोष्ट आहे त्या जुन्या दिवसांची, आठवणींनी भरलेल्या काळाची, जेव्हा मी आणि माझं कुटुंब एका भाड्याच्या घरात राहायचो. आमचं घर एका बंद गल्लीच्या शेवटच्या टोकाला होतं. गल्लीत नेहमीच मुलांचा गोंधळ, खेळांची आरडाओरड आणि हास्याचे आवाज घुमायचे. आमच्या गल्लीत एकूण 8 मुलं होती, 2 मुलं आणि 6 मुली. याशिवाय आमच्यासोबत एक मोठ्या वयाची दीदी होती, जिचं नाव होतं विमला. आमच्या गटात मी, म्हणजे आर्यन, आणि दुसरा मुलगा होता मनू. मुलींची नावं होती प्रीती, निशा, सुरेखा, रेणू, किरण आणि सगळ्यात खट्याळ होती जान्हवी. आम्ही सगळे त्या काळी निष्पाप, आनंदात बुडालेली मुलं होतो. प्रेम, आकर्षण किंवा मोठ्यांच्या गोष्टींविषयी आम्हाला काहीच अनुभव नव्हता. आमचं जग म्हणजे खेळ, हशा आणि रोजचं नवनवीन खोडकरपणं. विमला दीदीलाही आमच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडायचं. ती जणू आमच्यासाठी मोठी बहीणच होती. एका दिवशी आमचे सगळे आई, बाबा मार्केटमध्ये गेले होते, कारण त्या दिवशी बाजारात सगळ्याच वस्तूंची सेल लागली होती. त्यांना परत यायला संध्याकाळ होणार होती. जाण्यापूर्वी त्यांनी विमला दीदीला सांगितलं, सगळ्यांची नीट काळजी घे बरं. आणि ते निघून गेले. आई बाबा निघून गेल्यावर विमला दीदीने आम्हा सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि हसत म्हणाली, चला, आज आपण ट्यूशन चा खेळ खेळूया, मजा येईल. हे ऐकताच आम्ही सगळे उत्साहाने उड्या मारत तयार झालो. त्या दिवशी मनू त्याच्या आजीच्या घरी गेला होता, म्हणून मीच एकटाच मुलगा होतो. खेळात विमला दीदी, शिक्षिका, बनली आणि आम्ही सगळे विद्यार्थी. दीदी म्हणाली, जर कोणाचं उत्तर चुकलं, तर त्याला शिक्षा मिळेल. सांगा बरं, कोणती शिक्षा द्यायची? जान्हवी लगेच उभी राहिली आणि ओरडली, जो चुकीचं उत्तर देईल, त्याला पुढच्या खोलीत मोकळं उभं राहावं लागेल. आम्ही सगळे आधी नको म्हणालो, पण जान्हवीने सगळ्यांना पाठवून दिलं. विमला दीदीनेही हसत म्हटलं, ठीक आहे, काही हरकत नाही. मग दीदीने आम्हाला एकेकट्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळ्यांनी बरोबर उत्तरे दिली, पण मग दीदीने मला एक अवघड प्रश्न विचारला आणि मी चुकीचं उत्तर दिलं. दीदी लगेच म्हणाली, आर्यन, पुढच्या खोलीत जा आणि मोकळा होऊन उभं राहा. मी चुपचाप त्या खोलीत गेलो आणि मोकळा होऊन उभा राहिलो. मग दीदीने जान्हवीला प्रश्न विचारला. जान्हवीने मुद्दाम चुकीचं उत्तर दिलं. दीदीने तिलाही माझ्यासोबत पुढच्या खोलीत जायला सांगितलं. जान्हवी माझ्याजवळ आली आणि डोळे मिचकावत म्हणाली, अरे आर्यन, हे काय लटकतंय? मी मजेत म्हणालो, मी याने सुसू करतो. तिने म्हटलं, माझं तर असं नाही. मी तिच्या खट्याळ बोलण्याला उत्तर दिलं, मुलींचं असं नसतं, हे फक्त मुलांकडे असतं. जान्हवी हसत म्हणाली, हे फक्त सुसूसाठी वापरतात का? मी माझ्या भावनेला खाजवत म्हणालो, मला फक्त इतकंच माहिती आहे की याने सुसू करतात, पण आता माझी भावना दाटून येऊ लागली. जान्हवीने ते पाहिलं आणि तडाक म्हणाली, मला माहितीये, याने आणखी काय काय करतात. मी माझ्या आई बाबांना रात्री याचा वापर करताना पाहते. माझ्या मनात उत्सुकता जागी झाली. मी विचारलं, तू तुझ्या आई बाबांना काय काय करताना पाहिलंस? तेव्हा माझी भावना पूर्णपणे दाटून आली होती. जान्हवीने माझ्याकडे पाहत म्हटलं, तू काही करू नकोस, फक्त इथे बिछाण्यावर झोप. मी तुला सगळं सांगते की आपण याने काय काय करू शकतो. मी झोपलो. जान्हवी माझ्या भावनेला हाताने सुंदर अनुभव देऊ लागली. मग ती वर येऊन माझी भावना जीवनात टाकली. मग तिच्या तोंडातून आवाज निघाला. मलाही मजा येऊ लागली. मग मी जान्हवीला खाली उतरवून तिला झोपवलं आणि माझी भावना जीवनात टाकून सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. तिला त्रास होऊ लागला. ती म्हणाली, अरे आर्यन, सोड ना. माझं जीवन खूप छोटं आहे. मी फक्त जीवनात बोट टाकायचे, पण तुझी भावना खूप मोठी आहे. मी म्हणालो, मला मजा येते, आता मी भावनेला बाहेर काढणार नाही. ती काही बोलली नाही. खरं तर तिलाही मजा येत होती, पण ती माझं मन डटोळत होती. मग जेव्हा मला पूर्ण व्हायचं होतं, तेव्हा आम्हाला कोणीतरी येत असल्याचा आवाज आला. आम्ही लगेच वेगळे झालो. तेवढ्यात विमला दीदी आत आल्या. त्यांनी माझ्याकडे पाहत म्हटलं, आर्यन, तुझी शिक्षा संपली. जान्हवी, तुझीही शिक्षा संपली. तुम्ही दोघे ट्यूशनला या.
आम्ही क्लासमध्ये गेलो. दीदीने पुन्हा मला प्रश्न विचारला. मी मुद्दाम चुकीचे उत्तर दिलं. दीदी म्हणाली, आर्यन, परत खोलीत जा आणि शिक्षा भोग. मी पुन्हा खोलीत गेलो आणि किरणजवळ मोकळा उभा राहिलो. मी किरणला म्हणालो, दीदीने आपल्याला सुंदर अनुभव घ्यायला सांगितला. किरण म्हणाली, अरे, मला तर माहितीच नाही, हा अनुभव कसा घेतात. मी म्हणालो, ते सगळं माझं काम आहे. ये, मी तुला शिकवतो. मी तिचा हात पकडला आणि माझ्या भावनेवर ठेवला. तिने लगेच हात काढला. मी म्हणालो, काय झालं? अनुभवाची सुरुवात अशीच होते. ती हसत म्हणाली, ही तर घाण आहे. मी म्हणालो, मी दीदीला सांगेन की तू सुंदर अनुभव देत नाहीस. ती घाबरली आणि म्हणाली, ठीक आहे, मी तयार आहे. मग ती माझ्या भावनेला हाताने सुंदर अनुभव देऊ लागली. माझी भावना दाटून आल्यावर मी तिला झोपवलं आणि जीवनात भावना टाकली. ती रडायला लागली आणि तिथून लाल रंग यायला लागला. मी घाबरलो, पण मग ते पुसलं आणि पुन्हा सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. तिला त्रास होत होता, पण ती गप्प राहिली, कारण तिला भीती होती की दीदी तिला गल्लीत मोकळं उभं करायला सांगतील. थोड्या वेळाने तीही सुंदर अनुभव घ्यायला लागली आणि तीही मला साथ देऊ लागली. मी तिला 15 मिनिटं सुंदर अनुभव दिला आणि जेव्हा जीवनात रंग सोडणार होतो, तेव्हा दीदीचा आवाज आला. आम्ही लगेच वेगळे झालो. दीदी आत आल्या आणि म्हणाल्या, किरण, तुझी शिक्षा संपली. आता सुरेखाला शिक्षा भोगायची आहे. तू बाहेर ये. किरणने विचारलं, दीदी, आर्यनची शिक्षा कधी संपणार? दीदी म्हणाल्या, याची शिक्षा दुप्पट झाली, कारण याने दोनदा चुकीचं उत्तर दिलं. किरण गेली आणि सुरेखा खोलीत आली. दीदीने तिला सांगून ट्युशनला गेल्या. मी सुरेखाला म्हणालो, ये, दीदीने आपल्याला सुंदर अनुभव घ्यायला सांगितला. सुरेखाला अनुभवाबद्दल माहिती होतं. तिने नकार दिला. मी म्हणालो, ठीक आहे, तू दीदीला सांग की तू माझ्यासोबत सुंदर अनुभव द्यायला तयार नाहीस. ती हसली आणि म्हणाली, मला काही बोलायचं नाही. मी लगेच तिला पापी द्यायला सुरुवात केली. तीही मला साथ देऊ लागली. थोड्या वेळ पापी दिल्यानंतर मी माझी भावना तिच्या जीवनात टाकण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, नको, मला त्रास होत आहे. मी म्हणालो, काही होणार नाही, माझी भावना फार मोठी नाही. ती तयार झाली, पण जेव्हा मी भावना जीवनात टाकली, तेव्हा ती जोरात ओरडली. तिचा आवाज ऐकून दीदी धावत आल्या. मी लगेच तिच्यापासून वेगळा झालो. दीदीने विचारलं, काय झालं? सुरेखाने म्हणालं, काही नाही, उंदीर दिसला. दीदी हसल्या आणि म्हणाल्या, एवढी मोठी झालीस आणि उंदराला घाबरतेस? त्या परत गेल्या. मग आम्ही पुन्हा सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली आणि 25 मिनिटं सुंदर वेळेचा अनुभव घेतला. मी जीवनातच रंगाच्या 10-12 पिचकाऱ्या सोडल्या. सुरेखाने म्हणालं, बस झालं, आता थांब. आम्ही वेगळे झालो. थोड्या वेळाने दीदी आल्या आणि आम्हाला ट्युशनला घेऊन गेल्या. पुन्हा प्रश्न उत्तर सुरू झालं. सुरेखाने पुन्हा चुकीचं उत्तर दिलं, पण यावेळी दीदीने मला प्रश्न विचारला नाही, त्यामुळे मी खोलीत जाऊ शकलो नाही. मग रेणूनेही मुद्दाम चुकीचं उत्तर दिलं. दीदीने मला प्रश्न विचारला आणि मीही मुद्दाम चुकीचं उत्तर दिलं. मी पुन्हा खोलीत गेलो. तिथे सुरेखा रेणूला माझ्यासोबतच्या सुंदर अनुभवाबद्दल सांगत होती. आम्ही काही सुरू करणार, तेवढ्यात दीदी आल्या आणि सुरेखाला घेऊन गेल्या. रेणूने मला म्हणालं, तू सुरेखासोबत जो सुंदर अनुभव घेतलास, तो माझ्यासोबतही घे, नाहीतर मी दीदीला सगळं सांगेन. माझी भावना पुन्हा दाटून आली होती. मी तिला झोपवलं, पण तिच्या जीवनाचा दार आधीच उघडा होता. मी विचारलं, दार आधीपासून कसा उघडा आहे? ती हसत म्हणाली, मी जीवनात काही पण टाकायचे, त्यामुळे दार तुटले आहे. मी म्हणालो, ठीक आहे. मग मी तिच्या जीवनात भावना टाकली आणि सुंदर अनुभव द्यायला लागलो. मी अर्धा तास सुंदर अनुभव देत राहिलो आणि रंग सोडायच्या आधी भावनेला बाहेर काढून रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. ती म्हणाली, तू असं का वागलास? मी म्हणालो, तुझ्या जीवनात रंग सोडला असता, तर तू पोट्या राहिली असतीस. ती हसली आणि म्हणाली, मी अजून लहान आहे, मला पोट्या राहता येणार नाही.
मग दीदीने रेणूलाही बोलावलं. थोड्या वेळाने प्रीती आणि निशानेही चुकीची उत्तरे दिली आणि त्या दोघीही त्या खोलीत आल्या. मग सुरेखानेही चुकीचे उत्तर दिलं आणि तीही तिथे आली. सुरेखाने प्रीती आणि निशाला आमच्या सुंदर अनुभवाबद्दल सांगितलं. मग मी पुन्हा चुकीचे उत्तर दिलं आणि दीदीने मला त्या खोलीत 1 तास राहायला सांगितलं. मी म्हणालो, प्रीती आणि निशाला पण एवढीच शिक्षा द्या. दीदी म्हणाल्या, ठीक आहे. मग सुरेखाला तिच्या आई बाबांनी बोलावलं आणि ती घरी गेली. मित्रांनो, त्या दिवशी जेव्हा सुरेखा तिच्या आई बाबांच्या बोलावण्याने घरी गेली, तेव्हा आम्ही सगळे मी, प्रीती, निशा आणि रेणू त्या खोलीत होतो. विमला दीदी ट्युशनच्या खोलीत प्रश्न विचारत होत्या, पण आमच्या डोक्यात काही वेगळंच चाललं होतं. प्रीती आणि निशाला सुरेखाने आमच्या सुंदर अनुभवाबद्दल सांगितलं होतं आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच उत्सुकता दिसत होती. पण त्याच वेळी मला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं. गल्लीतलं वातावरण त्या दिवशी कसं तरी थोडं ताणलेलं आणि गूढ वाटत होतं. बाहेर सूर्य मावळत होता, आकाश लालसर केशरी रंगाने न्हालेलं होतं आणि गल्लीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या आमच्या घराभोवती एक असामान्य शांतता पसरली होती. जणू हवेतच काहीतरी अघोरी कुजबूज तरंगत होती. आमच्या गल्लीच्या बाहेर रस्त्यावर काही अनोळखी माणसं दिसायला लागली होती. त्यांचे चेहरे नीट दिसत नव्हते, पण त्यांच्या हालचालींमध्ये एक प्रकारचा घाईचा आणि संशयास्पदपणा होता. ते काहीतरी हळू आवाजात बोलत होते आणि त्यांच्या हातात काहीतरी चमकत होतं, कदाचित चाकू किंवा बंदूक. मी खिडकीतून डोकावून पाहिलं, तेव्हाच विमला दीदीने मला झटकन हटकलं. आर्यन, इकडे लक्ष दे, तुझी शिक्षा अजून संपलेली नाही. ती रागाने म्हणाली. पण माझं लक्ष आता ट्युशनवर नव्हतंच. मनात फक्त बाहेर दिसणारी ती सावली, ते अनोळखी चेहरे आणि त्यांचं हातातलं चमकणारं काहीतरी. दरम्यान, जान्हवी जी आता ट्युशनच्या खोलीत परत आली होती, ती माझ्याकडे पाहून डोळे मिचकावत होती. तिने मला एक चिठ्ठी सरकवली. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, आर्यन, तू आणि सुरेखा काय करत होतात त्या खोलीत? मला सगळं माहीत आहे. मला एकदम धक्का बसला. जान्हवीला खरंच काही कळलं होतं का, की ती फक्त मला चिडवत होती? मी त्या विचारातच होतो, तेवढ्यात रेणूने मला हळूच कानात सांगितलं, आर्यन, तुला माहीत आहे का, सुरेखाला तिच्या आई बाबांनी का बोलावलं? मी गोंधळून विचारलं, का? काय झालं? रेणूने हळूच खिडकीकडे बोट दाखवलं. मी पुन्हा बाहेर पाहिलं, तिथे सुरेखाच्या घरासमोर 2 माणसं उभी होती. त्यांच्यापैकी एकाच्या हातात एक मोठा बॅकपॅक होता. त्यात काय होतं कोण जाणे, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा काळजीदायक भाव पाहून मला वाटलं, ही माणसं इथे काहीतरी गैरकामासाठीच आली आहेत. मी घाबरून रेणूला विचारलं, रेणू, तुला हे कसं माहीत? ती म्हणाली, मी ऐकलं, सुरेखाच्या आई बाबांनी तिला घरी बोलावलं कारण त्यांच्या घरात कोणीतरी चोरी करायला आलं होतं. चोरी? आमच्या गल्लीत? मी चकित झालो. आमची गल्ली तर नेहमीच शांत असायची. आम्ही सगळे मुलं मुली एकमेकांशी खेळायचो, मजाक करायचो, दिवसभर हसत खेळत असायचो, पण आता अचानक असं काय घडलं होतं? मनात शंका आणि भीतीचं वादळ उठलं होतं. मी विमला दीदीकडे पाहिलं. ती ट्युशन शिकवत होती, पण तिच्या चेहऱ्यावरही काळजी आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. संध्याकाळ झाली होती आणि आमचे आई बाबा अजूनही बाजारातून परत आले नव्हते. विमला दीदीने थोड्या चिंताग्रस्त स्वरात सांगितलं, चला, आता ट्युशन संपलं, पण घरी जाताना सावध राहा, आज गल्लीत काहीतरी गडबड आहे. आम्ही सगळे बाहेर पडलो. रस्त्यावर गडद सावल्या पसरल्या होत्या आणि माझ्या डोक्यात सतत सुरेखाच्या घरातली चोरी आणि ती अनोळखी माणसं फिरत होती. मी जान्हवी, प्रीती आणि निशाला हळूच म्हणालो, चला, आपण सुरेखाच्या घराकडे जाऊन पाहू, काय चाललंय ते बघूया. जान्हवी लगेच तयार झाली, हो चला. मला पण जाणून घ्यायचंय काय गडबड आहे. प्रीती आणि निशा थोड्या घाबरल्या, त्यांनी एकमेकींकडे पाहिलं, पण शेवटी त्यांनीही मान डोलावली. आम्ही चौघही जपून पावलं टाकत सुरेखाच्या घराकडे निघालो. तिचं घर गल्लीच्या दुसऱ्या टोकाला होतं आणि रस्त्यावर हळूहळू अंधार पसरायला लागला होता. रस्त्यावर ती अनोळखी माणसं आता कुठेच दिसत नव्हती.
पण त्यांच्या मागे राहिलेला एक विचित्र वास हवेत तरंगत होता, जसं काही केमिकल किंवा औषधाचा वास. सुरेखाच्या घरासमोर पोहोचलो, तेव्हा तिच्या घराचा दरवाजा किंचित उघडा होता. आम्ही थोडं हळूच आत डोकावलं. आत सुरेखा तिच्या आईसोबत हॉलमध्ये शांतपणे बोलत होती. तिच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि सुरेखा तिला सांत्वन करत होती, "आई, घाबरू नकोस, पोलिसांना सांगू, ते चोरांना नक्की पकडतील." मी जान्हवीला हळूच विचारलं, "काय झालं इथे?" जान्हवीने एक चिठ्ठी काढून मला दाखवली. त्या चिठ्ठीवर तिने लिहिलं होतं, "सुरेखाच्या घरातून सोन्याचे किमती दागिने आणि पैसे गायब झाले आहेत आणि त्यांच्या घरात एक धमकीची चिठ्ठी सापडली आहे." "चिठ्ठी? कसली चिठ्ठी?" मी घाबरत विचारलं. जान्हवी म्हणाली, "मला फक्त इतकंच माहीत आहे की त्या चिठ्ठीवर काहीतरी भयानक धमकी लिहिलेली आहे. सुरेखाच्या बाबांनी ती चिठ्ठी पोलिसांना दाखवायचं ठरवलंय." माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. आमच्या शांत गल्लीत चोरी, धमकी, हे सगळं नेमकं काय चाललं होतं? आणि ती अनोळखी माणसं कोण होती? त्या रात्री आम्ही सगळे घरी गेलो, पण माझ्या डोक्यात सतत फक्त सुरेखाच्या घरातली चोरी आणि ती धमकीची चिठ्ठी फिरत होती. मी माझ्या खोलीत बसलो आणि सतत विचार करायला लागलो. आमच्या गल्लीत असं कधीच झालं नव्हतं. ती शांत गल्ली जिथे आम्ही रोज खेळत, हसत, खिदळत वेळ घालवायचो, आता तिथे भीतीचं सावट पसरलं होतं. विमला दीदीचा तो काळजीचा चेहरा मला वारंवार आठवत होता. तिलाही काहीतरी माहीत आहे का, किंवा ती काहीतरी लपवत आहे का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी मनूला भेटलो. तो काल त्याच्या आजीच्या घरी गेला होता, म्हणून कालच्या सगळ्या गोष्टींची त्याला अजिबात कल्पना नव्हती. मी त्याला सगळं सांगितलं, ट्युशनच्या खेळापासून ते सुरेखाच्या घरातल्या चोरीपर्यंत आणि धमकीच्या चिठ्ठीपर्यंत. मनू एकदम चकित झाला. "आर्यन, हे सगळं खरं आहे का? आपल्या गल्लीत चोरी आणि धमकीची चिठ्ठी?" मी म्हणालो, "हो, आणि मला वाटतं आपण याचा शोध लावला पाहिजे. हे फक्त चोरीचं प्रकरण नाही, काहीतरी मोठं दडलंय यात." मनू लगेच तयार झाला, "चला, आपण सुरेखाच्या घरात जाऊन ती चिठ्ठी पाहू. कदाचित त्यात काहीतरी क्लू मिळेल." आम्ही दोघं पुन्हा सुरेखाच्या घराकडे गेलो. तिथे पोहोचलो, तेव्हा सुरेखाच्या घरासमोर एक पोलिसांची गाडी उभी होती. त्या गाडीवर लाल दिवा शांतपणे चमकत होता. 2 पोलीस सुरेखाच्या बाबांशी गंभीरपणे बोलत होते. आम्ही हळूच जवळ गेलो आणि त्यांचं बोलणं ऐकायचा प्रयत्न केला. एक पोलीस म्हणाला, "ही चिठ्ठी म्हणजे साधी धमकी नाही, यात काहीतरी मोठं गटबट आहे. तुमच्या गल्लीत आधी असं काही झालंय का?" सुरेखाचे बाबा म्हणाले, "नाही साहेब, आमची गल्ली नेहमी शांत असते." "असं पहिल्यांदाच घडतंय." त्यांचा आवाज थोडा थरथरत होता. आम्ही तिथून निघालो आणि गल्लीच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या, अंधाऱ्या गोदामाकडे गेलो. गोदाम अनेक वर्षांपासून बंद होतं, त्याच्या दरवाजाला गंजलेल्या साखळ्या लटकत होत्या, पण आतून काहीतरी आवाज आल्यासारखं वाटत होतं. तिथे आम्ही जान्हवी, प्रीती आणि निशाला भेटलो. जान्हवीचा चेहरा फिक्कट झाला होता. जान्हवी हळू आवाजात म्हणाली, "काल रात्री मी सुरेखाच्या घराजवळ तीच अनोळखी माणसं पुन्हा पाहिली, आणि यावेळी त्यांच्या हातात एक मोठा काळा बॉक्स होता." मनू लगेच बोलला, "बॉक्स? त्यात काय असेल? दागिने, पैसे की काहीतरी भयंकर?" त्याचा आवाज ऐकून आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला. निशा घाबरून आजूबाजूला पाहू लागली. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण त्या अनोळखी माणसांचा पाठलाग करायचा, पण त्याआधी आपल्याला ती चिठ्ठी पाहायची होती. सुरेखा आमची जवळची मैत्रीण असल्यामुळे ती आपल्याला चिठ्ठी दाखवेल असं आम्हाला वाटलं. आम्ही पुन्हा सुरेखाच्या घरी गेलो. सुरेखा आम्हाला पाहून थोडी घाबरली, पण नंतर ती हळू आवाजात म्हणाली, "तुम्हाला ती चिठ्ठी पाहायची आहे? ठीक आहे, पण माझ्या बाबांना कळू देऊ नका." तिने आम्हाला कपाटातून काढलेली एक चुरगाळलेली चिठ्ठी दाखवली. चिठ्ठीचा कागद जुना आणि मळकट होता. त्यावर काळ्या शाईत मोठ्या, वाकड्या, तिकड्या अक्षरात लिहिलं होतं, "तुमच्या दागिन्यांनी आम्हाला फक्त सुरुवात केली आहे. जर तुम्ही पोलिसांना सांगितलं, तर गल्लीतली प्रत्येक मुलगी गायब होईल. सावध रहा." तो मजकूर वाचून माझ्या मनावर काटा आला. हे फक्त चोरीचं प्रकरण नव्हतं, यामागे काहीतरी खूप मोठं होतं.
प्रत्येक मुलगी गायब होईल ही ओळ माझ्या कानात घुमू लागली. जान्हवी, प्रीती, निशा, सुरेखा, रेणू, किरण सगळ्या आमच्या गल्लीतल्या मुली धोक्यात होत्या का? मनूच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. जान्हवीने हाताने ओठांवर बोट ठेवलं आणि हळूच म्हणाली, ही गोष्ट आपल्यालाच सोडवावी लागेल. मी मात्र म्हणालो, नाही, आपल्याला विमला दीदीला सांगावं लागेल. ती मोठी आहे, कदाचित तिला काहीतरी आयडिया येईल. आम्ही सगळ्यांनी मान हलवली. आता पुढचं पाऊल म्हणजे विमला दीदीला हे सगळं सांगणं, पण आमच्या लक्षात आलं नाही, खिडकीच्या बाहेरून कुणीतरी सावलीतून आपल्याकडे पाहत होतं. पण जेव्हा आम्ही विमला दीदीच्या घरी गेलो, तेव्हा दार अर्धवट उघडं होतं. घरात पाऊल टाकताच आमच्या अंगावर शहारे आले. सगळीकडे अस्ताव्यस्त वस्तू, खुर्च्या उलटलेल्या, कपाट उघडं, जसं कोणीतरी आत घुसून सगळं उलटपुलट केलं होतं. मनू हळू आवाजात म्हणाला, आर्यान, याचं काय? विमला दीदी कुठे गेली असेल आणि हे सगळं कोणी केलं असेल? आम्ही एकमेकांकडे गोंधळलेल्या नजरेने पाहिलं. टेबलावर एक पिवळसर, चुरगाळलेला कागद पडला होता. मी तो उचलला आणि वाचू लागलो. विमला, तुला सांगितलं होतं की गप्प बस. आता तुझी वेळ जवळ आली आहे. त्या ओळी वाचताच माझं हृदय जोरात धडधडू लागलं. विमला कोणाच्या तरी जाळ्यात अडकली आहे, मी स्वतःशीच कुजबुजलो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि धक्का दिसत होता. हे सगळं, धमकीची चिठ्ठी, चोरी, आणि आता विमला दीदी गायब, यांचा काहीतरी संबंध आहे. मी म्हणालो, आम्ही ठरवलं, आता आपणच या रहस्याचा पाठलाग करणार. मनू, जान्हवी, प्रीती, निशा आणि मी सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात धरून निर्धार केला. रात्रीचा अंधार पसरू लागला होता. आकाशात ढग दाटून आले होते आणि थंड वाऱ्यात भीतीची झुळूक होती. आमच्या हातात फक्त एकच जुनी टॉर्च होती, जी वेळोवेळी चमकायला लागली. आम्ही गल्लीच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या, मोडकळीस आलेल्या गोदामाकडे हळूच निघालो. गोदामाच्या जवळ पोहोचताच आतून हलके हलके आवाज ऐकू आले, जसं कोणी कुजबुजत असावं. आम्ही सावकाश मागच्या खिडकीतून डोकावलं. टॉर्चचा प्रकाश बंद केला होता, फक्त चांदण्याचा फिका उजेड. आत 3 माणसं होती, 2 पुरुष आणि 1 बाई. त्यांच्यापैकी एकाच्या हातात तोच मोठा बॉक्स होता आणि दुसऱ्याच्या हातात एक चमकणारी वस्तू, बंदूक. जान्हवी थरथरत्या आवाजात कुजबुजली, आर्यान, मला खात्री आहे, हीच ती माणसं आहेत, ज्यांनी सुरेखाच्या घरात चोरी केली. आम्ही आणखी जवळ गेलो आणि त्या बाईचं बोलणं ऐकू आलं, विमला आता आपल्या हातात आहे. ती जर जास्त बोलली, तर गल्लीतल्या सगळ्या मुलींना आपण गायब करू. ही वाक्य ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. विमला दीदी त्यांच्या तावडीत होती, आणि त्या धमकीनं स्पष्ट केलं की गल्लीतल्या सगळ्या मुली धोक्यात होत्या. तेवढ्यात गोदामाच्या आतून एक जोराचा आवाज झाला, जसं काहीतरी मोठं लोखंडी ड्रम खाली पडलं. त्या तिघांनी अचानक मागे वळून खिडकीकडे पाहिलं. त्यांच्या नजरा थेट आमच्यावर रोखल्या गेल्या. कोण आहे तिथे? एकाने रागाने ओरडलं, आणि त्याने बंदूक आमच्या दिशेने उचलली. आमच्या छातीत धडधड सुरू झाली. क्षणाचाही विलंब न लावता आम्ही पळायला लागलो. पण पळताना जान्हवीचा पाय एका दगडाला अडखळला आणि ती जोरात खाली पडली. मनू आणि मी तिला उचलायला गेलो, पण त्या माणसांचे पायांचे आवाज हळूहळू जवळ येत होते. आम्ही कसंबस गल्लीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपलो, पण तिथेही त्यांच्या सावल्या आणि हालचाली आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. त्यांच्यापैकी एक ओरडला, ही पोह खूप खूप जास्त माहीत आहे. त्यांना शोधा, नाहीतर आपलं सगळं प्लॅन फास्ट होईल. माझ्या हृदयाचे ठोके जोरात धडधडू लागले. विमला दीदी कुठे होती? ती चोर कोण होती? आणि त्यांचा प्लॅन काय होता? आमच्या गल्लीतल्या मुली खरोखर धोक्यात होत्या का? जसंच आम्ही लपलेलो होतो, मला जान्हवीच्या हातात काहीतरी हलके चमकतंय असं दिसलं. ती गोदामातून पळताना काहीतरी उचलली होती, एक छोटी, चमकदार चावी. ही काय आहे? मी घाबरत विचारलं. जान्हवीने हळूच उत्तर दिलं, मला माहीत नाही, पण कदाचित ही त्या बॉक्सची चावी असेल. तिच्या हातात ती चावी असतानाही आम्हाला जाणवत होतं की ती चोर अजून आमच्या मागे आहे, आणि विमला दीदीचा काहीच पत्ता नव्हता.
त्या रात्री आम्ही घरी पोहोचलो, पण मनात भीती आणि उत्सुकतेचं मिश्रण फुलत होतं. जान्हवीने ती चमकदार चावी आपल्या बॅगमध्ये सावधपणे लपवली. आम्ही सगळ्यांनी ठरवलं, उद्या सकाळी पुन्हा एकत्र भेटू आणि या रहस्याचा पाठलाग करायचा. रात्र शांत होती, पण आमच्या मनात एक नाट्यमय थरार सतत गुंजत होता. घरी परतल्यावर मी रात्री झोपलो नाही. विमला दीदी कुठे असेल, ती चोर कोण होती, आणि त्यांचा प्लॅन काय होता, त्या बॉक्समध्ये नेमकं काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या गल्लीतल्या मुलींना का धोका होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मनू, जान्हवी, प्रीती आणि निशा पुन्हा गल्लीच्या मागच्या बाजूला भेटलो. सुरेखा ही आमच्या सोबत आली आणि सांगितलं की तिच्या आई बाबांनी सगळं पोलिसांना सांगितलं आहे, पण पोलिसांना अजून काही ठोस क्लू सापडलेले नव्हते. जान्हवीने ती चमकदार चावी सगळ्यांना दाखवली. ती चमकदार होती आणि त्यावर एक विचित्र चिन्ह कोरलेलं होतं, जणू काही प्राचीन भाषेतील अक्षर. सुरेखाने ते पाहताच हळूच कुजबुजलं, मला हे चिन्ह कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. विमला दीदीच्या घरीही असं काहीतरी होतं. सगळ्यांनी मन लावून त्या चिन्हाचा शोध सुरू केला. घरे, खोलीचे कोपरे, जुनी पाट्या, सगळीकडे शोध घेतला, पण काहीच मिळालं नाही. शेवटी प्रीतीला एक जुनी, धूसर लाकडी पेटी सापडली, ज्यावर त्याच विचित्र चिन्ह कोरलेलं होतं. पेटी बंद होती, आणि आमच्याकडची चावी त्या पेटीत बसत नव्हती. आम्हाला जणू काहीतरी महत्त्वाचं जवळ आलेलं होतं, पण त्याचं रहस्य अद्याप उलगडलेलं नव्हतं. मनात भीती आणि उत्सुकतेचा एकत्रित धक्का अनुभवत, आम्ही ठरवलं, आजची ही सुरुवात आहे. उद्या नक्कीच या रहस्याचा मागोवा घेणार. मनू म्हणाला, कदाचित ही चावी त्या चोरांच्या बॉक्ससाठी आहे. चला, आपण परत त्या गोदामात जाऊन त्या बॉक्सचा शोध घेऊ. आम्ही पुन्हा गोदामाकडे निघालो, पण यावेळी प्रत्येक पावलावर सावधगिरी पाळत, जणू आकाशातली प्रत्येक सावली आपण तपासत होतो. रात्रीचा अंधार हळूहळू पसरत होता आणि हवा थंडी घेऊ लागली. आमच्या हातातल्या टॉर्चचे प्रकाशच भरोसा होते. हळूच गोदामाच्या मागच्या खिडकीतून आत डोकावलं, तिथे तोच बॉक्स टेबलावर ठेवलेला शांतपणे होताच, पण चोर कुठेही दिसत नव्हते. जान्हवी म्हणाली, चला, आज जाऊन तो बॉक्स उघडूया, पण तिच्या शब्दामध्येही एक भाकीतलेला कंप होता. मला थोडे घाबरट वाटलं, जर चोर अचानक परत आढळले तर. तरीही आम्ही एकमेकांना बघून धाडस करून आत शिरलो. जान्हवीने हळूच ती चमकदार चावी बॉक्सच्या कुलूपात घातली. कुलूप खिळखिळ करीत उघडलं आणि एक धीमा, कर्कश आवाज आला. तो आवाज आमच्या हृदयांवरही धडकी मारल्यासारखा झाला. बॉक्स उघडलं, तर आतमध्ये काही कागदांचे गुच्छ, एक वाकड्या लपलेल्या नकाशाचा गुंडाळा आणि एक छोटी काचेची बाटली होती, ज्यात काही लालसर द्रव सावधपणे वाहून येत होता, जणू कोणीतरी गुप्त संदेशासाठी रक्तसदृश रंग वापरला असावा. मनूने नकाशा सावधपणे पसरवला. नकाशावर आमच्या गल्लीचं साधं चित्र होतं, मार्ग, घरांची ठिकाणं, पण काही ठिकाण लाल रंगाने ठळकपणे मार्क केलेली होती. त्या लाल ठिपक्यांकडे माझे आणि मनूचे दोन्ही डोळे चिकटले गेले. हे कुठल्या जागा आहेत? मी कुजबुजले. हळूहळू समजलं की हे मार्क वेळोवेळी काय घडतंय याचं संकेत देतायत, आणि आमच्या गल्लीत अजून किती गडबड उघडायची बाकी आहे हे समोर येत होतं. नकाशावर आम्ही पाहिलं की सुरेखाचं घर, विमला दीदीचं घर आणि आमचं घरही विशेष ठिकाणांमध्ये मार्क केलेले होते. कागदांवर लिहिलं होतं की गल्लीतली काही घरं खास आहेत, आणि त्या घरांमध्ये एक प्राचीन खजिना लपवलेला आहे, जो फक्त योग्य व्यक्ती शोधू शकते. पण त्याचबरोबर एक धोकादायक चेतावणीही होती, जो कोणी हा खजिना शोधायचा प्रयत्न करेल, तो गल्लीतून अचानक गायब होईल. माझ्या मनात वाजले. विमला दीदीने तर सांगितलं होतं की गल्लीत काही जुन्या कथा आहेत ज्यात खजिन्याचा उल्लेख आहे. आता ते खरे ठरत होते. काय खरा खजिना आहे का, आणि तो कोणी शोधायला धाडस करेल? ही शंका आमच्या मनात वाजू लागली. तेवढ्यात अचानक गोदामाच्या बाहेर पायांचे आवाज कानावर पडले. आम्ही सगळे एकदम घाबरलो, आणि बॉक्स घेऊन खिडकीतून पळालो. पळताना, ती काचेची बाटली आमच्या हातून खाली पडली आणि तुटली. त्यातला लाल द्रव जमिनीवर पसरला आणि थोडक्यात विचित्र वास पसरू लागला, तोच वास जो आम्ही सुरेखाच्या घरासमोर अनुभवला होता.
आम्ही थांबलो, डोळे फडकत आणि श्वास अडकलेले, जणू काही खजिन्याचं रहस्य आणि धोक्याचा थरार एकत्र उलगडत होता. आम्ही गल्लीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात लपलो, पण मला जाणवलं की आम्ही आता खूप खोलवर अडकलो होतो. ती चोर अजूनही आमच्या मागे होती आणि विमला दीदी अजूनही गायब होती. आम्ही बॉक्स आणि कागद घरी घेऊन आलो आणि ठरवलं की उद्या विमला दीदीचा शोध घेऊ. पण माझ्या मनात एकच प्रश्न सतत घुमत होता, ती चोर फक्त खजिना शोधत होती का, की त्यांचा प्लॅन काहीतरी जास्त भयंकर होता? आणि विमला दीदी खरंच त्यांच्यात धोक्यात होती की स्वतःच यात सामील होती? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, विमला दीदी खरंच धोक्यात आहे की ती या रहस्याचा भाग आहे? आणि त्या बॉक्समधला लाल द्रव नेमकं काय होतं? तुमच्या कल्पना खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. या रहस्याचा पुढचा भाग जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.